निष्क्रिय माणसाच्या हातात खेड तालुक्याची सूत्र दिली की नुसती पोपटपंची होते, काम होत नाही। मांजरेवाडी येथे वेताळबा महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या घाटात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी बैलगाडा मालक आणि शौकीनांना शुभेच्छा देताना नाव न घेता आमदार बाबाजी काळेंवर साधला निशाणा। विधानसभा निवडणुकीत ज्यांना मुंडावळ्या बांधल्या त्यांनी आजपर्यंत किती निधी आणला ते सांगावं लोकांना, असे म्हणत मोहितेंनी ठेवलं आमदार काळेंच्या कारभारावर बोट। 15 वर्ष ज्यांना जमलं नाही ते मी 3 महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। घाटात यायचं, लोकांवर टीका करायची, आता घरी बसलेत देवपूजा करा, लोकांची चांगलं वागा। आमच्यावर टीका कराल तर 100 पटीने उत्तर देऊ। आमदार बाबाजी काळे यांचा माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर प्रतिटोला। यावेळी 52,000चं मताधिक्य मिळालं, पण पुढच्या वेळी लाख सव्वा लाखाच्या मतांनी पाडू। वेताळेश्वर महाराजांच्या बैलगाडा घाटात माजी आमदारांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली। श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त चांडोली येथील मठावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी। महाआरती, नामजप, भजनासह आदी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महिला भाविक श्रींच्या चरणी। स्वामींच्या प्रगट दिनी भक्तिस्थळावर नामस्मरण। राजगुरुनगर शहरात ऐतिहासिक दिलावर खान दर्गा मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदची नमाज केली अदा। रमजान ईद अर्थात ईद उल फित्र मोठ्या उत्साहात केली साजरी। 30 दिवसांचा उपवास केल्यानंतर उर्दू शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेस साजरी करण्यात येते ईद। पतीच्या सततच्या चारित्र्यावरील संशयातून 23 वर्षीय पत्नीने राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या। आंबेठाण येथील दवणे वस्तीवर घडली घटना। विवाहितेच्या वडिलांनी दिली पोलिसात फिर्याद। मूळ यवतमाळच्या उमरखेड येथील विवाहितेचा पती प्रशांत संजय दोंडगे याच्यावर महाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। वाकी खुर्द गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीला मोटारची धडक बसून दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी। निलेश पाटेकर आणि नागेंद्र प्रजापती या दुचाकीस्वारांना दुखापत। अपघातानंतर वाहन चालकाने ठोकली धूम।